अरे वा, ऑफिसला जायची तयारी आवरताय? छान छान, आवरा आवरा. ऑफिसला जायचं तर आवरायला पाहिजेच. बरोबर आहे तुमचं, मला पटलं. स्वानंदी मॅडम, माझा रुमाल दिसत नाहीये कुठे. करेक्ट आहे, रुमाल कपाटातच असणार. मी पण वेंदळा आणि ते क्रीम ब्लेझर. ओ येस, कपाटात. गॉट इट, कळलं मला. कपाटातच असणार. हा, माझा चार्जर, फोनचा चार्जर. कळलं, माझ्या ऑफिसच्या बॅगेत आहे, कालच ठेवलाय. काय राग आलाय माझा, रागवलात खूप. दिसतोय ना तुमच्या चेहऱ्यावर राग. असा टोमॅटो सारखे गाल फुगलेत, असे लाल बुंद झालेत. बघा एकदा आरशात बघा. अरे बापरे, डायरेक्ट उभ्या राहून कमरेवरती हात. तुम्हाला काय वाटलं मला कमरेवरती हात नाही ठेवतात? हा बघा, ठेवला तुमच्यासारखाच. मला पण राग आलाय, दिसतोय रागात. हे बघा. नाही, अरे सावकाश. बघा, तुम्हाला सावरायला मीच आहे शेवटी, दुसरं कोणी आहे का? आणि मी सावरल्यानंतर तुमचा अंगठा दुखणार नाही, पण मी सावरलं म्हणून तुमचा इगो नक्की दुखावेल. बायकोचा आबोला कसा घालवायचा? काय दिवस आलेत. जगातल्या बाकी बायका बघा, नवरा उठल्यापासून त्याचे कान अक्षरशः चावत असतात, आणि एक माझी बायको न बोलण्याचं चॅलेंज घेऊन बसले. असं नाही चालायचं राजवाडे, काहीतरी करा. बायकोला बोलतं करा. अख्खं इंटरनेट तुमच्या पाठीशी आहे, हरू नका. यश तुमचंच आहे, भिडा. बाप रे, केवढी ती बडबड. मुद्दाम करतायत का ते मला चिडवण्यासाठी? पण मी पण काही कमी नाहीये राजवाडे, तुमची बायको आहे मी. अजिबात बोलणार नाही. आयडिया, हे परत यायच्या आत यांच्या ऑफिसची सगळी तयारीच करून ठेवते, म्हणजे यांना माझ्याशी बोलायला काही निमित्त राहणारच नाही. मग बघूया काय करतायत.